आणि ती काय भानगड कोणतं हे नाही नाही पुढे ते डाग आहे का हे 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 डाग हे आळीनं चाटलेलं असते सुरुवातीला ज्यावेळेस असं फळ असते का हे तुम्हाला डोळ्याने दिसत नाही अशा फळा बारक्या फळा आळी गेलेली असती आळीनं चाटलेलं असते त्याला काय होत नसते जे क्लिअर फळ आहे आपलं हे बघा हे क्लिअर फळ आहे याला एक नंबर राहू द्या काय करत नाही अडकू द्या काय होत नाही त्याला अडकलं फिटकलं काही होत नाही त्याला आता फक्त तुम्ही आता मनानं कोण्या दुकानदाराला अजिबात जायचं नाही दुकानदाराकडे जायचं नाही कोणता पाहुणा रावणा काही म्हणला म्हणून काही सोडायचं नाही मनानं काही करू नका विनाकारण खर्च बी करू नका प्लॉटला खर्च जास्त करायची आपल्याला आवश्यकता नाही सध्या एक नंबर क्वालिटी आपली एक नंबर माल आहे त्यामुळे काय अडचण नाही फक्त आता जमलंच तर मक्षिकारी कामगंध सापळे आणा मक्षिकारी कामगंध सापळे आणा 10-20 हां कारण जे आता पाठीमागची बारीक बारीक फळं आहेत का आता मोठाले फळं तर गेले त्या हदीच्या पुढी जे बारीक फळं आहेत ना त्याला ते काम करणार आहे कारण ते फळं आता हे जे बारीक फळं यायची ना आपली आता मोठाली फळं आपण तोडणार मोठाले फळ तोडल्यानंतर हे फळ फुगणार मग ह्या फळाला जर डंक मारला तर हे फळ वाकडे होणार मग हे फळं वाकडे होऊ नये म्हणून आपल्याला कामगंध सापळे वाढवावं लागतील आणि मक्षिकारी कामगंध सापळे टॅप तरी खराब होती तर मक्षिकारी कामगंध सापळे 3-3 वर्ष चालते तर हां फक्त मधल्या गोळ्या आणायच्या ते काय करायचं आता प्लॉट निघाला ते काढून घ्यायचे खोलून बरोबर धुवून किंवा वाल्या कपड्यानं पुसून व्यवस्थित ठेवून द्यायचे पुढच्या वर्षी तेच लावायचे फक्त मधल्या त्या गोळ्या आणायच्या मग लावा ना ते हे आणा फक्त आता हे फळ बघा तुमचं आज श्रीधरराव हे फळ तुमचं 10 किलोच्या पुढे आहे आज 10 किलो हां नाही हो 10 किलो भरल का सहज हे फळ लहान नाही आहे उचलून बघा कारण गोल फळ आहे ते गोल फळ असल्यामुळे ते दिसत नाही माणसाला हे फळ तुम्ही अजून कच्चं फळ आहे हे याच्याकडे तुम्ही लक्ष द्या याच्यावर झाकून ठेवा आणि एक काम करा तुम्ही आता काय करा माहिती आहे का इथं फाटके कपडे असले तर ते बुजवण इथं एक बुजवून लावा तिथं एक बुजवून म्हणजे कशामुळे माहिती आहे का हे मोठ्या फळावर नजर पडत असती नजर दोष माहिती आहे का तुम्हाला काय असतं ह्या नजर दोष जर पडला तर हे फळ एवढं मोठं नसून जाते त्याच्यामुळं नजर दोष असते तुम्ही ती अंधश्रद्धा म्हणा का श्रद्धा म्हणा काय म्हणायचं मला माहीत नाही कारण मी विज्ञान जाणतो अंधश्रद्धा जाणत नाही त्याच्यामुळं मी श्रद्धेवर विश्वास ठेवायचा आणि काय करायचं कपडे फाटके असले इथं एक बुजवून म्हणजे कोणी बी आलं कोणीकडे वाटून की अगोदर त्यानं त्या बुजवण्याकडे बघावं त्यानं बुजवण्याकडे बघितलं ना याच्यात त्यानं पुन्हा बी बघितलं त्याच्या नजरेचा परिणाम याच्यावर नाही पडणार त्या बुजवण्यावर पडणार आलं लक्षात त्याला काय उद्या म्हणजे असे एक ना अनेक गोष्टी तुम्हाला शिकाय भेटत्यान क्रॉप ट्रीटमेंट मुळे बाकी काही नाही बाकी प्लॉट आपला सीट आहे एक नंबर काय अडचण नाही अडीच वाजले दुपारचे पालक लय आली मधी बघा हे फळ पण तुमचं 8 ते 10 किलोचं आहे श्रीधरा हे फळ तुमचं 8 ते 10 किलोचं हे पण हां जबरदस्त
एक नंबर. वा छान. डुकरं यायले तर डुकरं शिरदाराव, डुकरं यायलेत मध्ये डुकरं या काही इथं उकरलंय. बर, बंदोबस्त करा. हा प्लॉट आहे क्रॉप ट्रीटमेंट 80-20 फार्मिंग, शेतकऱ्यांची शेतीशाळा, प्राकृतिक आधुनिक कृषी, शोध प्रशिक्षण चिकित्सालय, रामपुरी बुद्रुक अंतर्गत. आणि प्लॉट आहे हा कानेगावला. शेतकऱ्यांचं नाव आहे श्रीधर लक्ष्मणराव मोकाशी, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी, महाराष्ट्र. जबरदस्त प्लॉट आहे, एक नंबर. छान. अजून टाइम आहे आपल्याला, अजून 15 दिवस टाइम आहे आपल्याला. हां, हां. फळं तुमचे मोठाले दिसायला, त्याचा अर्थ तुमचे फळं तोडाय आले नाही. हां, कसा माल आहे हे. अजून अजून जवळपास दीडीनं फळ वाढणार, दीडीनं. हां, येत नसतंय आपल्या इकडं. पाऊस सांगायचं म्हणजे ते कुठंतरी वातावरण बनणार असतंय, कुठंतरी होणार असतंय. ते काय अंदाज आहे, ते अंदाज असतोय, अंदाज. जेव्हा काही हे पण फळ तेवढंच होणार आहे. हां, लय कवळं फळ आहे हे. ते पण फळ अजून मॅच्युरिटी यायला वेळ आहे. का हे 10 किलोच्या पुढी फळ आहे. हां, लक्षात, 10 किलोच्या पुढी फळ. हां, हे पण फळ 10 किलोच्या पुढी. जबरदस्त. आता तूट बी झालेली बरीच आपली. तुटीमध्ये बी बरंच आपलं नुकसान झालेलं आहे. फुल दिसायला नवीन माल लागलाय. नाही नाही, ते तर होणारच. बाबा असा पडला. चिकटा आहे हे, चिकटा. हां, तांबेरा आणि चिकटा दोन आहे. त्याला काय करावं? देतो ना तुम्हाला त्याला औषध. कोणीकडे गेली? उसाकड? उसाकड गेली का? इकडे बघा का. कसा वाटला रिझल्ट? नंबर 1. काय प्रॉब्लेम आहे? काहीच प्रॉब्लेम नाही सध्या. खर्च कसा आहे? खर्च एकदम कमी. अच्छा. उत्पादन निघाल्यास कळलं ॲव्हरेज. अच्छा. सध्याचं पोझिशन चांगली आहे ना? चांगली. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद. कसा वाटला प्लॉट? लाईक, शेअर आणि कमेंटमध्ये सांगा.